अशी गोष्ट आहे, अशी संकल्पना आहे, पैसा येतो जातो, पैसा परत येतो, परंतु वेळ एकदा गेली की परत येत नाही. आणि मान्यवर जे आपला बहुमूल्य वेळ देत आहेत त्यांचे शुभेच्छा आभार. वळूया सामन्याकडे. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम्स. दोन्ही संघांकरिता हार्दिक शुभेच्छा कॉमेंट्री स्टुडिओ मधून. पहिला चेंडू वेगवान रीतीने हाताळला गेलाय. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती आपण पाहतोय. सह्याद्री शिलेदार संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलेला आहे. ओमकार प्रभाकर पाटील बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसामध्ये आनंद किशोर पडवले खूप चांगल्या टच मध्ये आहे. हा देखील चेंडू सीमारेषा पार त्याने पाठविलाय. याआधी झालेल्या दोन्ही देखील सामन्यांमधील तो प्लेअर ऑफ द मॅच ठरलेला आहे आणि सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ते यादीमध्ये देखील पहिल्या क्रमांकावरती आहे. इंडियन प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने ऑरेंज कॅपचा प्रवास जर आपण पाहिला तर 2008 मध्ये पहिली IPL पार पडली. शॉन मार्श ज्याने 616 धावा केल्या, ऑरेंज कॅप विनर म्हणून तो ओळखला गेला. 2009 मध्ये मॅथ्यू हेडन 572 धावा, 2010 मध्ये सचिन तेंडुलकर 618 धावा, 2011 आणि 12 मध्ये ख्रिस गेल बॅक टू बॅक 2 वर्षांमध्ये 644 आणि 733 धावा. अगदी तशा प्रकारे आनंद किशोर पडवळे जो स्ट्राइक वरती आहे, सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आतापर्यंत या स्पर्धेमध्ये ओळखला गेलाय. 2013 मध्ये मायकल हसीला आपण पाहिलं 733 धावा, 2014 मध्ये रॉबिन उत्थप्पा 660 धावा, परंतु 2016 मध्ये रेकॉर्ड घडला विराट कोहली 973 धावा. आणि कुणबी प्रीमियर लीगच्या यंदाच्या हंगामामध्ये आनंद किशोर पडवले स्ट्राइक वरील फलंदाज, हायेस्ट रन गेटर, सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आपण पाहतोय. ब्रँड ऑफ केव रोशन गायकवाड त्या ठिकाणी थोडस ढिसाळलेलं क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रणय बबन नाईक एका बाजूने, आनंद किशोर पडवळे दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एकापेक्षा एक स्टार खेळाडू प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जातो. आदरणीय सहयोग बाळाराम पाटील ज्यांना KK या टोपण नावाने ओळखलं जातं, सरांच्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर प्रतीक वासुदेव गरत हा खेळाडू, कॉंग्रॅच्युलेशन्स, खूप खूप अभिनंदन. आपल्या पंचांच्या संख्येत चौकार आलाय, 4 धावा. पहिल्या विकेटसाठी जर तुम्ही स्ट्रॉंग फाउंडेशन कराल, वेल बिगिनिंग, चांगली सुरुवात 50% यशाप्रमाणे असते आणि ती सुरुवात या ठिकाणी मिळाली. चौकारांचा अक्षरशः पाऊस आजच्या दिवसामध्ये. आनंद किशोर पडवळे कागदोपत्री केवळ स्ट्रॉंग नाहीये तर मैदानामध्ये देखील मी तितकाच स्ट्रॉंग आहे हे दर्शवून देतोय. जिंकणं ते तर माझ्या रक्तामध्येच आहे आणि हरणं ती तर जंगलात राहतात हे दर्शविणारा खेळाडू आहे आनंद पडवळे. गुड बॅटिंग यावेळेला अतिशय महत्वपूर्ण. व्हॉट अ सुपर पीस ऑफ फिल्डिंग. दर्जेदार क्षेत्ररक्षण, कव्हर पॉइंट झोन मध्ये मिस्टर आयुष घरातला आपण पाहू शकताय. क्लासिकल फिल्डिंग गॉन. KPL गाजतय छान पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान, कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान, कुणबी KPL आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान. डीजे वेलकम बॅक. जबरदस्त पद्धतीने या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आयुष प्रकाश गरत ब्रँड ऑफ नेटाळी. गुड कॅच देखनाजील अनुभवाला मिळालाय. फलकावर केवळ 4 धावा सजलेल्या आहेत. ओमकार प्रभाकर पाटील इकॉनॉमिकल षटक. तीर्था वॉरियर्स कोवाडे असा पहिला संघ ज्याने थेट 4 सामने जिंकलेले आहेत. आणि प्रतीक नरेश भंडारे यांनी आम्हाला सूचित केलं की आता उर्वरित सामन्यांमध्ये काहीही घडलं तरी देखील तीर्था वॉरियर्स गोवाडे हा संघ जो आहे तो टॉप 6 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. खूप सुंदर प्रदर्शन या संघाच्या माध्यमातून
आपण अनुभवलं. एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर 4 सामने लागोपाठ आणि पाठोपाठ जिंकून सुपर 6 मध्ये क्वालिफाय. कॉंग्रॅच्युलेशन्स तीर्था वॉरियर्स कुवाडे. गोलंदाज पुनश्च एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर आयुष प्रकाश घरात ब्रँड ऑफ नेटाळी. एक नवतरुण उभारता सितारा. यंदाच्या वर्षामध्ये आपण पाहिलं असेल जे यंग अँड डायनामिक प्लेयर्स आहेत ते नावारूपाला येत आहेत. आयुष प्रकाश घरात त्याच यादीमधला खेळाडू आहे. रोहित पार्थ राहुल शिलार ज्याला मिनी रबाडा या टोपण नावाने ओळखलं जातं, ब्रँड ऑफ केव त्याच यादीतला खेळाडू. यावेळेस झेलबाद होण्याची दाट शक्यता. सुंदर क्षेत्ररक्षण प्रणित दत्तात्रेय पाटील. गुड कॅच. गॉन. सुमित सुमित डीजे न्यू मॅन इन. नवीन फलंदाज बिपिन हरिश्चंद्र पवार. एक अतिशय मेहनती खेळाडू आहे. खास करून जेव्हा जेव्हा नावजे गावामध्ये स्पर्धा असतात तेव्हा आणि या KPL करता देखील जे मैदान आपण पाहतोय त्या मैदानामध्ये सर्वात बिझी मॅन, मेहनती व्यक्ती मैदान उभारण्यासाठी बिपिन हरिश्चंद्र पवार आणि संपूर्ण गैलाई वरदान क्रीडा संकुल नावजे मध्ये अंतर्गत सर्व सदस्य आणि सर्व व्यक्ती त्यांना सलाम आहे. ज्या प्रकारे त्याने हे मैदान उभारलंय. बिपिन पवार ऑन स्ट्राईक आहे. संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्ड वरती पाहायला मिळते 12 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 विकेट लॉस. आदरणीय संदीप पांडुरंग पाटील गैलाई मंडप डेकोरेटर्सचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत. नो बॉल. खराब चेंडू. अभय पाटोळे यांचा इशारा पोचलेला आहे आणि समवेत फ्री हिटचे संकेत देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या फुलकावर 13 धावा 13 रन्स. ऑन साइडला बिपिन हरिश्चंद्र पवारचा वार. जोरदार षटकार. अरे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा. अख्ख्या महाराष्ट्रात फक्त मंदाबाईचीच हवा. धन्यवाद डीजे. अप्रतिम षटकार बिपिनच्या बॅट मधून. लाऊड अपील आहे. पंच अभय पाटोळे इंटरेस्टेड नाही आहेत. नॉट आउट करार ICC नियम क्रमांक 23 लेग बाईकचे संकेत त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. संघ जर आपण पाहिला फलकावर जाऊन पोहोचतोय तो एकंदरीत 2/0-20 या आकड्यावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगल्या टोटलकडे वाटचाल करण्याचा मनोरथ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय सह्याद्री शिलेदार तांदुलवाडी या संघाच्या माध्यमातून आणि फलंदाजीसाठी निमंत्रित केलंय. पहिल्या 2 षटकांमध्ये 20 धावा झालेल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बऱ्हाणपूर एक्सप्रेस प्रणित. साईडला सजवलेला फटका. क्षेत्ररक्षक मयुरेश दिवाकर पाटील चुकी करणार नाहीये. क्षेत्ररक्षण बहारदार स्वरूपात आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे या टॉस बॉक्स या स्पर्धेकरिता सौजन्य. मैदानाच्या दोन्ही साईडने साईड स्क्रीन पाहायला मिळत आहेत. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं याचं एक फॉर एक्झाम्पल. गुड डिलिव्हरी. वेगवान चेंडू. प्रणितची आकडेवारी KPL स्पर्धेमध्ये खूप दर्जेदार आहे. आतापर्यंत एक विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती जी KPLच्या मागच्या हंगामामध्ये त्याने कंप्लीट केली होती. प्रगल्भ आणि प्रॉलिफिक खेळाडू म्हणून प्रणित दत्तात्रेय पाटील याची ओळख आपण पाहतोय. गती यंदाच्या वर्षामध्ये एक्स्ट्रा स्वरूपात जनरेट करतोय. सुंदर अप्रतिम तिखट मारा. स्पायसी फास्ट अँड फ्युरियस गोलंदाजीचं पृथक्करण.
उमरान मलिक याची आठवण यावी. सध्याच्या घडीचा भारतीय संघामधील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला गेलाय. शॉन टेट ऑस्ट्रेलिया संघाच्या माध्यमातून ब्रेट ली याला आपण पाहिलंय. आणि प्रणित दत्तात्रेय पाटील यंदाच्या वर्षामध्ये थोडासा चेंज होऊन आलाय. मेहनत घेतली या खेळाडूने खास करून वेगासाठी. ऑन साइडला फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये. मयुरेश दिवाकर पाटील गिराळे चुकी करणार नाहीये. गुड कॅच. गो ऑन. डीजे. नवीन फलंदाज मुख्य खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय निलेश विलास पाटील. स्टार आयकॉन खेळाडू म्हणून निवडण्यात आलेला खेळाडू ऑन स्ट्राइक. 21 धावा फलकावर. 21 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट्स. डिफेन्स. टेस्ट क्रिकेटचं दर्शन देणारा फटका आपण पाहतोय. निलेश पाटील याच्या माध्यमातून जेंटल पुश, डेलिकेट टच या ठिकाणी करण्यात आलेला आहे चेंडूला. आज या स्पर्धेचा सलग दुसरा दिवस सुरू आहे. संपूर्ण वर्षभरातील सर्वात छोटा दिवस 22 डिसेंबर संध्याकाळी 5:41 आज सूर्यास्त. खेळाडू वर्ग आपण घाई करा. 8 सामने कंप्लीट करावायचे आहेत. ऑन साइडला घुटना टेक, तमाशा देख. बिपिन हरिश्चंद्र पवार. ह्यूज बिग 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 ब्लास्ट. षटकार. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. शांत झाली शालू झाली आता कुणाचं नाव. NS आला बाबूराव आता आला बाबूराव. 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 धन्यवाद. डीजे. 28 रन्स. या स्पर्धेमधील हा सर्वात लांब ओव्हरचा षटकार आपण पाहिलाय. बिगेस्ट सिक्सर ज्या पद्धतीने इंडियन प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं असेल प्रवीण कुमार आणि LB मॉर्केल 125 मीटरचा षटकार खेचण्याचा रेकॉर्ड जो अनब्रेकेबल राहिलाय LB मॉर्केलच्या माध्यमातून. आणि त्याची आठवण करून देतोय बिपिन हरिश्चंद्र पवार. दमदार फटका होता. लॉंगेस्ट सिक्सर या KPL च्या 6व्या हंगामांमधील जे 2 दिवसाचं क्रिकेट खेळलं गेलंय त्यामधील आतापर्यंतचा हा बिगेस्ट ब्लास्ट षटकार. गुड शॉट. रोहित शर्माची आठवण काही क्षणांसाठी ह्या षटकाराच्या माध्यमातून करून दिली जाते. किरण पोलार्डची आठवण आली असेल ज्याने अकिला धनंजया या गोलंदाजाच्या विरोधात 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचले. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये श्रीलंका संघाच्या विरोधात किरण पोलार्ड, बिपिन हरिश्चंद्र पवार याच्या माध्यमातून आठवण आणि त्या आठवणींना उजाळा करून देतोय. रेकॉर्ड देखील आहे. सुरुवातीला संतोष माणिक पाटील यांनी 2011 मध्ये काटाळे काजुमाळ क्रीडा नगरीमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचले आणि बिपिन हरिश्चंद्र पवार यांनी 2015च्या कॅलेंडर इयर मध्ये कोकणेर क्रीडा नगरीमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार खेचण्याची अभूतपूर्व किमिया आपल्या नावावरती करून दाखवलेली आहे. आणि आजच्या दिवसामध्ये त्या टच मध्ये 1 महिन्यापूर्वी श्री गैलाई चषक 2022 या स्पर्धेमध्ये देखील 4 चेंडूंमध्ये 4 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. याच मैदानावर निविया चेंडूचा वापर KPLच्या हिस्ट्रीमध्ये पहिल्यांदाच. NI आणि VI निविया चेंडूचा शोध एकंदरीत कंपनीचा शोध कधी लागला असेल तर 1934 मध्ये निविया ही कंपनी सुरू करण्यात आली. निहाल खरबंदा आणि विजय खरबंदा यांच्या स्पेलिंग मधील NI आणि VI या अक्षरांवरून निविया या शब्दाचा शोध लावण्यात आलाय.
आणि केपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच निव्या चेंडूचा प्रयोग, परंतु ज्या प्रकारे फलंदाज फलंदाजी करतायत, तुमच्याकडे चांगला खेळ असेल, चांगली टेक्निक असेल, स्वतःवरती विश्वास असेल तर चेंडू कुठलाही असो प्रदर्शन हे उच्च स्तरीयच बघायला मिळेल. हो यस यस नो नो हा हा ना ना तू तू मैं कोलॅबरेशनचा अभाव होता, परंतु अंततः पक्ष घरट्यामध्ये सुरक्षितरित्या परतला गेलाय. बिपिन पवार संघाची धावसंख्या 3/0 धावा. या आधीच्या षटकामध्ये एक बिग ब्लास्ट त्याने केला होता. काय पेस आहे. हा एक नवतरुण उभरता सितारा आपण पाहतोय कुणबी क्रिकेटच्या माध्यमातून. आयुष प्रकाश खरत ब्रँड ऑफ नेटाळी आणि काय गती आहे या गोलंदाजाकडे. सड पातळ बांध्याचा नवतरुण यंग अँड डायनामिक प्लेयर. यावेळेस वाईड बॉल, खराब चेंडू दर्शविण्यात आलेला आहे. 31 या आकड्यावर धावफलक. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 100 एक्स्ट्रा रन्स सर्व सामने मिळून काउंट करण्यात आलेले आहेत. प्रतीक नरेश भंडारी यांच्या माध्यमातून हा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचविला जातोय. 31 या आकड्यावर धावफलक. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक, वाईडिश लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. ऑफ साइडला 2 क्षेत्ररक्षक, 1 क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये. ऑन साइडला स्मॅश केलाय बिपिन हरिश्चंद्र पवार. सोडणार नाहीये चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. काय म्हणती सोनू तुझा मायावर भरोसा नाही का, सोनू तुझा मायावर भरोसा नाही का, सोनूची आई कशी डेक्सी, तिला आवडते फ्लेक्सी, फ्लेक्सीचा आता कसा गोल, सोनू तू माझ्या संग बोल, सोनू तुझा मायावर. धन्यवाद डीजे. दुनिया माने जोरों को, कोई ना माने कमजोरों को. आणि मजबूत फलंदाजी, उंचपुरा तगडा, ताकदवान, रांगडा, पिळदार शरीरयष्टी लाभलेला हा खेळाडू. बाहुबली प्रदर्शन सुरू आहे सद्यस्थितीमध्ये. भीम पराक्रम, शक्ती प्रदर्शन, षटकार चौकारांचा पाऊस. संघाची धावसंख्या 39. 39 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नावजे कैलाई वरदान क्रीडा मंडळ नावजेची आणबाण आणि शान असलेला खेळाडू बिपिन पवार या वेळेला 1 हँडेडली झेल कंप्लीट करण्याचं टेम्पटेशन फसलं गेलंय. कॅच ड्रॉप झालाय. तत्पूर्वी सुरेख पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट्स रोशन गायकवाडला आपण पाहतोय. ब्रँड ऑफ किराट. चांगले प्रयत्न करण्यात आले होते, परंतु प्रयत्नांना यश मिळालेलं नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते 40 या आकड्यावर. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये हे स्कोर फलक आपण पाहतोय. सुंदर फलंदाजी. बिपिन पवारची बॅट आता बोलू लागले. मैदानाच्या आतमध्ये तुफान आलंय, मैदानाच्या आतमध्ये वादळ आलंय, मैदानाच्या आतमध्ये सुनामी आलंय आणि त्या सुनामीचं नाव आहे बिपिन पवार. एका वेगळ्या टच मध्ये, एका वेगळ्या फ्लो मध्ये वाहू लागलाय आणि आवश्यक देखील आहे. आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय. हे मैदान बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलीय आणि ती मेहनत का घेतलंय तर क्रिकेटच्या माध्यमातून माझ्या गावाचं, माझ्या संघाचं आणि माझ्या कुटुंबाचं नाव मोठं व्हावं. गोलंदाज आयुष. फुटा स्वरूपातील चेंडू फक्त दिशा दर्शवले. निलेश विलास पाटील तामसई ब्रँडचा ब्रँडेड षटकार. धन्यवाद डीजे. षटकार आणि चौकारांची संततधार सुरू झाले. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते 46. प्लेइंग कंडिशन जर आपण पाहिल्या तर समोरची जी बाउंड्री आहे ती 57 मीटर आहे आणि लॉंग स्टॉप आणि डीप थर्डमॅन, डीप फाईन लेग ही बाउंड्री देखील 57 मीटर. डीप स्क्वेअर लेग 53 मीटर आहे आणि डीप स्वीपर कव्हर 53 मीटर. ज्या बाउंड्रीज आपण पाहतोय ते फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, गोलंदाज चुकी करणार नाहीये. प्रणित दत्तात्रय पाटील वेल डन, गुड कॅच. बिपिन पवारच्या खेळीला पूर्ण विराम. गोवा.
डीजे संघाची धावसंख्या प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत आपण पाहू शकतात ॲक्युरेट 46 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा. शैलेश जगन्नाथ घरत. अनेक खेळाडू आले, अनेक खेळाडू गेले, परंतु प्रणित दत्तात्रेय पाटील या गोलंदाजाच्या विरोधात अटॅक करणं कठीण. बऱ्हाणपूर एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं दर्शवून देतोय. खूप चांगली गती आहे या गोलंदाजाकडे आणि टप्पा देखील तितकाच भेदक. विकेट टेकर संकट मोचक तारणहार प्रणित दत्तात्रेय पाटीलच्या अकाउंट मध्ये आणखीन एक विकेट गॉन. प्रकाश धन्यवाद डीजे. सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगून ठेवलंय की टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये फलंदाज हा सावकार असतो आणि गोलंदाज हा मजूर असतो. कारण एक गोलंदाजाला यशस्वी व्हायचे असेल तर मुळात जे नियम आहेत ते नियम फलंदाजाकरिता जास्त पोषक आहेत. आणि अशा या अवस्थेमध्ये प्रणित दत्तात्रेय पाटील यांनी जो क्लास दाखविलाय अप्रतिम. यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्याचा परिपाक चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. पुढत्याला काडीचा आधार गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांचा आधार मिळालेला नाहीये आणि त्याचा एकंदरीत परिणाम आपण पाहतोय. धाव संख्येवर 5वर 0 50 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रथम फलंदाजी करत असताना गैलाई वरदान नावजे आदरणीय चातक मधुकर सोगले यांचा संघ आपण पाहतोय. गोलंदाज प्रणित यावेळेला ऑन साइडला काऊ कॉर्नर झोन मध्ये मयुरेश दिवाकर पाटील. काय क्षेत्ररक्षक आहे, ये तो मेरे बाय हात का केले हे दर्शवून देतोय. आणि दुसऱ्या बाजूने प्रणित दत्तात्रेय पाटील विकेट टेकर. मिचेल स्टार्क याची आठवण करून देतोय ज्याने 2019च्या विश्वचषकामध्ये 27 विकेट्स घेतले होते. आणि या वेळेला आपण पाहू शकतात प्रणित दत्तात्रेय पाटील खूप सुंदर पद्धतीची गोलंदाजी सुरू आहे. कन्सिस्टंटली सातत्यपूर्वक 1998च्या कॅलेंडर इयर मध्ये शेन वॉनला आपण पाहिलं होतं. एका कॅलेंडर इयर मध्ये 96 विकेट्स त्याने कंप्लीट केले होते. या वेळेला आतापर्यंत या स्पर्धेमधील विकेटच्या बाबतीत यशस्वी गोलंदाज प्रणित. न्यू मॅन इन भूषण. यावेळेस आपण पाहू शकतात गोलंदाजाकडे गती किती भन्नाट आहे. फलंदाजाला बीट केलं, यष्टी रक्षकाला बीट केलं आणि शॉर्ट थर्डमॅनला देखील बीट करून लॉंग स्टॉप रिजन सीमारेषा पलीकडे बऱ्हाणपूर एक्सप्रेस प्रणित दत्तात्रेय पाटील खूप प्रभावित केलं या खेळाडूने यंदाच्या वर्षामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर एंड ऑफ दी 5th ओव्हर 5 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 54 धावा या फलकावर. चला जास्त वेळ दवडू नका. डोंट वेस्ट टाइम प्लीज. टाइम इज मनी. टाइम इज मोर दॅन मनी. पैसा येतो, पैसा जातो, पैसा परत येतो, परंतु वेळ एकदा गेली की ती कधीच परत येत नाही. आणि म्हणूनच वेळेचं महत्व हे अगणित आहे. कृपया करून त्वरा करा, घाई करा. खेळाडूंना विनंती आहे. हा वर्षातला सगळ्यात लहान दिवस आहे आणि 8 सामने 5:40 आपल्याला कंप्लीट करावयाच्या आहेत. आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून 2 षटकांमध्ये 12 धावा देऊन 4 विकेट. बेस्ट बॉलिंग फिगर प्रणित दत्तात्रेय पाटील याने या स्पर्धेमधील सर्वोत्तम स्पेल हाताळलेला आहे. 12 चेंडूंमध्ये 4 विकेट्स त्याच्या अकाउंट मध्ये. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. 54 धावा फलकावरती सुचलेल्या आहेत. शेवटचं षटक या ठिकाणी सुरू होत आहे. गोलंदाज रोशन गायकवाड, मॅन फ्रॉम किराट, गोलंदाजी मार्कवर.
फ्रॉम बॅट असं दर्शवलं जातंय. आउटफील्ड सुपर फास्ट आहे. इडन गार्डन्स कोलकाताची प्रॉपर आठवण करून देणार आहे मैदान. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे सरळ निघून जातोय 4 धावांसाठी आणि चौकाराच्या सहाय्याने धावफलक मात्र या ठिकाणी वधारला जात आहे. ते प्रोग्रेस कार्डवर एका अंडरस्टँडिंग टोटल पर्यंत 58 धावा. येथे क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल पाहायला मिळतोय. एक्युरेट लॉंग स्टॉप रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक. सुंदर गोलंदाजी. प्रणित दत्तात्रेय पाटील पर्पल कॅप होल्डर. कुणबी प्रीमियर लीगच्या या 6व्या हंगामामध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज. 9 विकेट्स त्याच्या नावावरती कोरण्यात आलेल्या आहेत. गुड बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग. स्ट्रेट बॅटने व्ही फॅक्टर मधील फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करणार नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि फेकी देखील वेगवान स्वरूपात आपण अनुभवू शकतायत. प्रज्योत कमळाकर पवार आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी दाद देत आहेत क्षेत्ररक्षकाला आणि हे आवश्यक आहे. एखाद्या दिवशी तुमच्या संघामधील खेळाडूची कामगिरी जर चांगली होत नसेल तर त्याला पाठिंबा द्या. कदाचित एक दिवस तोच खेळाडू तुमच्या संघाचं नाव मोठं करू शकतोय. आणि म्हणूनच क्रिकेटमध्ये या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. रोशन कंट्रोल ढासळलं. पंचांच्या संख्येत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन फलकामध्ये समाविष्ट केला जाईल आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने 61 धावा. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. स्टार आयकॉन खेळाडू निलेश विलास पाटील महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलने फिनिश करेल का हे प्रश्नचिन्ह आपण पाहतोय. कार्पेटला रोल करणारा फटका आहे. इंटू दी गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. कुणबी प्रीमियर लीग निलेश विलास पाटील तामसई ब्रँडचा हा ब्रँडेड चौकार. डीजे 65 लॉस ऑफ 6 विकेट्स. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. आयकॉन खेळी या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 300च्या स्ट्राईक रेटने 18 धावा. निलेश विलास पाटील याच्या बॅट मधून 1 षटकार 2 चौकार. ऑन साइडला या वेळेला चेंडू मात्र सरळ निघून येतोय. बिग 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 ब्लास्ट षटकार. धन्यवाद डीजे. अप्रतिम षटकार. धावसंख्या अतिशय मजबूत अवस्थेत या ठिकाणी जाऊन पोहोचते. मिनी हेलिकॉप्टर सजवला गेलाय. वाईड इश लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. ओ हो पुन्हा एकदा क्रिकेटमध्ये फुटबॉलचा अंतर्भाव. क्रिस्टियानो रोनाल्डो लिओनल मेस्सी कॉपीबुक स्टाईलने या अतिरिक्त धावा स्कोर फलकामध्ये समाविष्ट होत आहेत. 73 धावा. 5 चेंडूंचा खेळ हा समाप्ती अखेर झालाय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा निवृत्त झाला 10 क्रमांकाची जर्सी त्याने परिधान केली होती आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं असेल पहिला आपल्या कारकिर्दीतला पहिला विश्वचषक आणि भारताकरिता तो 3रा विश्वचषक त्याने उचलला. आणि लिओनेल मेस्सी आणि देखील 10 नंबरची जर्सी परिधान करून अर्जेंटिना या देशाकरिता यंदाच्या वर्षामध्ये फिफा वर्ल्ड कप आपल्या नावावरती करून दाखविला. आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून हायेस्ट लाईक चा रेकॉर्ड देखील त्याने ब्रेक करून दाखवला. लिओनेल मेस्सी फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 75 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. एंड ऑफ दी 6th ओव्हर 6 षटकांचा खेळ येथे संपन्न झालेला आहे. 3rd हायेस्ट इनिंग टोटल केपीएल सीझन 6 च्या माध्यमातून 75 धावा. विजयासाठी 76 धावांचं टार्गेट हे समोर. चला यानंतर होणारा सामना आणि त्याकरिता पहिला ऑफिशियल कॉल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओ मधून देत आहोत. तीर्था वॉरियर्स कुवाडे
वर्सेस एजे फायटर्स कुकडे. दोन्ही देखील संघांचे स्टार आयकॉन खेळाडू आपण टॉस बॉक्स मध्ये यावं ही नम्र विनंती. ऐकूया डीजे ला आणि वळूयात सामन्याकडे. केपीएल गाजतय छान पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. भावेश पावडे विराट गावचा संस्थापक माझी अध्यक्ष. सुनील शेलार कोकणेर गावचा संस्थापक आणि सचिव. कार्यपूर्तीला आयोजनाला केले जीवाचे रान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. काटाळ्याचा अरविंद पाटील बघा अध्यक्ष शोभती. सलामीवीर दोन फलंदाज या ठिकाणी या मैदानाचा ताबा घेत असताना आपण पाहू शकतायत. शहात्तर धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. निर्धारित 6 षटकांमध्ये पहिल्या षटक हाताळण्याकरिता भूषण गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पुन्हा जयस्वाल पुन्हा एकदा रेडी होत आहेत. कॅमेरामॅन गुड डिलिव्हरी. टार्गेट मोठा आहे. प्रति षटक जवळपास 13ची सरासरी कायम राखून खेळावं लागेल या 6 षटकांच्या सामन्यामध्ये. प्रतिम मॅनेजमेंट बघायला मिळालंय कुणबी प्रीमियर लीग स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेस स्टायलिश स्ट्रोक ऑन साइडला, परंतु काय एफर्ट्स जबरदस्त. संघाकरिता 4 धावा वाचवलेल्या आहेत. निलेश विलास पाटील स्टार आयकॉन, काय प्रयत्न होते. अद्वितीय क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी प्रेझेंट करण्यात आलंय. जॉन्टी रोड्स, रॉस टेलर, दिलीप वेंगसरकर, रॉबिन सिंग, एकनाथ धोंडू सोलकर, रिकी पॉन्टिंग, सर्वांची आठवण. गुड फिल्डिंग. फुलटो स्वरूपातील चेंडू ऑन साइडला स्मॅश केलाय. 1 बाउन्स. मृणाल दिनेश पाटील यांना ओव्हरटेक करून चेंडू सीमा पार. चौकार. फुटस होता आणि त्याचा परिपाक आपण पाहतोय. फायदा उचलला गेलाय. फलंदाज प्रज्योत कमलाकर पवार याच्या माध्यमातून 6 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. 6 रन्स.
ऑन टू दी प्रोग्रेस कार्ड. ऑन साइडला महेंद्र, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतोय. तुमच्याकडे गोलंदाज म्हणून केवळ वेग असून चालणार नाहीये, तुम्हाला टप्पा शोधावा लागेल. फुटस स्वरूपातील चेंडू जर तुम्ही डिलिव्हर करतील तर फलंदाज सोडणार नाहीये, फलंदाजाकरिता सोपं होऊन जातं. आणि म्हणूनच एक गोलंदाज म्हणून योग्य टप्प्याची निवड करणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे. फलकावर आतापर्यंत 7 धावा, 7 रन्स विदाउट लॉस. ग्राउंड शॉट कार्पेटला रोल करत या ठिकाणी निघून जातोय. प्रणय बबन नाईक याचा जबरदस्त बॅकअप, सुंदर, अति सुंदर क्षेत्ररक्षण. फेकी देखील आकाश मार्गाने भन्नाट रॉकेट थ्रो प्रणय बबन नाईक याच्या माध्यमातून अनुभवाला मिळाला. ग्रेट एफर्ट्स. संख्या जर आपण पहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचले, एकंदरीत पाहायला मिळते 9 या आकड्यावर. 9 नोव्हेंबर 1999 पृथ्वी शॉ या खेळाडूचा जन्मदिवस, ज्याने वेस्ट इंडिज या संघाच्या विरोधात आपल्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या सामन्यामध्ये शतकी खेळी साकारली होती. 9 रन्स आपण पाहू शकतायत. रुपेश रत्नाकर पावडे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडूचा टप्पा आपण पाहू शकता. जी अपेक्षा केली होती फलंदाजाने तो अपेक्षा भंग झाला आणि त्या कारणास्तव डॉट डिलिव्हरी एंड ऑफ द व्हेरी फर्स्ट ओव्हर. 9 या आकड्यावर धावफलक पाहायला मिळतं. 9 रन्स विदाउट लॉस. 9 फेब्रुवारी 1970 जो जन्मदिवस आहे ग्लेन मॅग्रा त्या खेळाडूचा. आणि त्याने सर्व गोलंदाजांना शिकवलं की तुमच्याकडे वेग नसेल तरी देखील चालेल, परंतु योग्य दिशा असायला हवी, योग्य टप्पा असायला हवा एक गोलंदाज म्हणून. आणि म्हणूनच आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये 124 कसोटी सामन्यांमध्ये 563 विकेट्स ग्लेन मॅग्राथ याने परिपूर्ण करून दाखवले. एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून त्याची ख्याती पाहायला मिळते इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये. सध्या जेम्स अँडरसन इंग्लंड संघाच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेकर गोलंदाज म्हणून ओळखला गेलाय. ग्लेन मॅग्राथला त्याने ओव्हरटेक केलं, अनिल कुंबलेला त्याने ओव्हरटेक केलं आणि सध्याच्या घडीला 650 650 प्लस विकेट्स त्याच्या माध्यमातून 667 विकेट्स कंप्लीट. एक क्लासिकल गोलंदाज. या वेळेला सुमित नरोत्तम पावडे ऑन बॉलिंग मार्क. फुलटॉस आहे, पण एकदा टप्पा शोधण्यामध्ये अपयश आलंय गोलंदाजाला. एकदा इझिली डन केली जाते दोन्ही देखील फलंदाजांच्या माध्यमातून. जर तुम्ही फुलटॉस देतील तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला लॉलीपॉप म्हटलं जातं. आणि आयुष्यामध्ये 3 गोष्टी वाया घालवायच्या नसतात: अन्नाचा कण, आनंदाचा क्षण आणि क्रिकेटमधील फुलटॉस डिलिव्हरी. या 3 गोष्टी कधीच वाया घालवू नयेत आणि या वेळेला ते फलंदाज देखील दर्शवून देत आहेत. सुमित नरोत्तम पावड्याचा पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर. कुलवर टप्प्याचा चेंडू होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आनंद किशोर पडवळे यांना चांगला बॅकअप प्रोव्हाइड करण्यात आलाय निलेश विलास पाटील याच्या माध्यमातून. ब्रँड ऑफ तामसई फलकावर. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 या आकड्यावर. 11 रन्स. यानंतर होणारा सामना दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. एजे फायटर्स कुकडे एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने तीर्था वॉरियर्स असे 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात. यानंतर होणाऱ्या सामन्यामध्ये 76 धावांचं टार्गेट समोर. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर 9 धावांचं, तदनंतर दुसरं षटक आतापर्यंत 2 धावा खर्च. टप्पा पडल्यानंतर ऑन दी अप खेळायला हवं होतं, परंतु वेट केला फलंदाजाने आणि म्हणून स्ट्रोक प्ले जो आहे तो अपूर्ण राहिला. फलंदाज रजो त्याच्या माध्यमातून. पॉवर प्लेच्या बंधनामध्ये खेळत असताना देखील क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना अटॅकिंग पाहायला मिळते. योग्य टप्प्याला निवड. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो वाढू लागलाय. येथे मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. रजोत वन्स अगेन ऑन स्ट्राइक. यावेळेला चेंडू पडल्यानंतर जमिनी लगत राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी 22 यार्डच्या अस्तित्वाच्या या खेळपट्टीने अनेक खेळाडूंचं जे आयुष्य आणि भविष्य लिहिलंय त्या खेळपट्टीवरून सबमरीन स्वरूपातील चेंडू यावेळेला पाहायला मिळतोय. ऍडिलेड ओव्हल मध्ये 2021 मध्ये आपण पाहिलं अशा प्रकारचे सबमरीन चेंडू जी मदत मिळाली.
जॉस हेझलवूडला आणि 84 वर्षांनंतर भारतीय संघ पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये 36 या धावसंख्येवर गडगडला. ऑल आउट. फुटत चेंडू ऑन साइडला सजवला गेला. एक क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निलेश विलास पाटील एक चाणाक्ष खेळाडू आहे. कुठल्याही प्रकारे चान्स देणार नाहीये प्रतिस्पर्धी संघाला. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर आतापर्यंत गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 2 षटकांचा खेळ हा कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 14 धावा या फलकावर. 14 रन विदाउट लॉस. चला वेळ दवडू नका, आपल्याकडे अवधी खूपच कमी आहे. खेळाडू वर्ग आपण स्ट्रॅटेजिक टाइम आउट मध्येच वेळ घ्या. नो टीम मीटिंग प्लीज. आपणास नम्र विनंती आहे. क्रिकेटच्या विश्वामधील पहिली टीम मीटिंग कधी घेण्यात आली होती तर तो दिवस होता 25 जून 1983 आणि 145 वर्षांच्या गौरवशाली क्रिकेटच्या या इतिहासामध्ये पहिली टीम मीटिंग घेतली होती कपिल देव रामलाल निखंजा खेळाडूने. 25 जून 1983 चा दिवस जो विश्वचषक या स्पर्धेचा अंतिम सामना होता भारत आणि वेस्ट इंडिज अशा 2 संघांमध्ये आणि तेव्हा पहिली टीम मीटिंग घेतली होती कपिल रामलाल निखंज या खेळाडूने. पंजाब राज्यातील चंदीगड शहरामधून बिलॉंग करणारा यशस्वी खेळाडू. 6 जानेवारी 1959 मध्ये त्याचा जन्म झाला आणि या कसोटी क्रिकेटमध्ये 434 विकेट्स आणि 5000 पेक्षा जास्त धावा त्याच्या माध्यमातून. 14 धावा फलकावर. 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 62 धावांची आवश्यकता हे सामन्याचं समीकरण. 24 गेंदे शेष और 62 रनों की जरूरत हे इक्वेशन या ठिकाणी बनलंय. नो टीम मीटिंग प्लीज. खेळाडू वर्ग आपणास वारंवार सूचना देत आहोत. ही फर्स्ट वॉर्निंग आहे. यानंतर थेट तुम्हाला पॅनलाइजला सामोरं जावं लागेल. गैलाई वर्धन नावजे संघ लक्षात असू द्या. मुन्ना पठाण पंच त्या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट वॉर्निंग दिलेली आहे वेळेच्या बाबतीत. फुटत चेंडू ऑन साइडला. मृणाल दिनेश पाटील ब्रँड ऑफ नावजे झेल सोडणार नाहीये. गुड कॅच. गॉन. डीजे. 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 62 धावांची आवश्यकता. सह्याद्री शिलेदार तांदुलवाडी आदरणीय नागेश गजानन पाटील यांचा संघ फलंदाजी करतोय. मिलिंद दिवाकर पाटील यावेळेला खेळपट्टीवरती दाखल झालाय. मृणाल दिनेश पाटील याचं अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षण आणि बघा त्या क्षेत्ररक्षकावर विश्वास किती आहे. जसा डाव्या हाताचा फलंदाज आला लगेचच मृणाल दिनेश पाटील याला लॉंग ऑनच्या पट्ट्यामध्ये घेण्यात आलंय आणि ही असते एका स्ट्रॉंग क्षेत्ररक्षकाची ओळख. आणि कर्णधाराचं देखील मी कौतुक करेन. कुठला क्षेत्ररक्षक कुठल्या क्षणाला कुठे ठेवावा हे स्टार आयकॉन खेळाडूला माहिती असायलाच हवं. फील्ड अटॅक, गेम प्लान, स्ट्रॅटेजी, गनिमी कावे तुम्हाला आखता आले पाहिजेत. 23 चेंडू 62 धावा सामन्याचं समीकरण. मिलिंद दिवाकर पाटील ऑन स्ट्राइक. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. पंचांचा निर्णय सर्वस्वी अंतिम म्हणून जो ओळखला जातो क्रिकेटिंग वर्ल्ड मध्ये. पंच दर्शवतायत 1 बाउन्स ची वॉर्निंग त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणखीन एक बाउन्सर तुम्ही हाताळू शकणार नाहीयेत. गोलंदाजाला वॉर्निंग मुन्ना पठाण यांच्या माध्यमातून. पॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल होतोय. सचिन डोंगरे यांना ओव्हरटेक करण्यात आलं होतं परंतु बिपिन पवार यांचा स्ट्रॉंग बॅकअप त्या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलाय. धाव संख्या जर आपण तपासून पाहिली तर धीम्या गतीने पाहायला मिळते. 15 या आकड्यावर. 21 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 61 धावांची आवश्यकता. अशा स्वरूपात सामन्याची स्थिती. 21 चेंडू 61 धावा होऊ शकतात. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. कधी कधी 6 चेंडूमध्ये 6 धावा होत नाही परंतु कधी कधी 6 चेंडूमध्ये 43 धावा देखील होतात. असं हे क्रिकेटचं विश्व आपण पाहतोय. गतवर्षी दीपेश चौधरी ब्रँड ऑफ मथाणे
या फलंदाजाने मायबाप विठ्ठल रुक्मिणी दहिसरच्या मैदानामध्ये 6 चेंडूंमध्ये 43 धावा केल्या होत्या. यस द फिंगर इज गॉन अप अंपायर नाव. अप्रतिम यष्टी रक्षण आपण पाहतोय. भूषण पडवलेचा क्लास गॉन. नवीन फलंदाज या ठिकाणी मयुरेश दिवाकर पाटील. 2 गड्यांचं पतन झालंय. 15 या आकड्यावरती धाव फलक आनंद. लाऊड अपील यष्टीरक्षक भूषण पडवले. क्या बात है. वर्ल्ड रेकॉर्ड जर आपण पाहिला फास्टेस्ट स्टंपिंगचा तर महेंद्रसिंग धोनी याच्या नावावरती आहे. 0.0.8 म्हणजे डोळ्याचं पातळ लवतं न लवतं तत्पूर्वी 8 प्रति सेकंदांमध्ये स्टंपिंग करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनी याच्या नावावरती आहे. त्याने स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केला. खरं तर त्याआधी त्याने 9 प्रति सेकंदांमध्ये स्टंपिंग केले होते आणि पुढे जाऊन 8 प्रति सेकंदांमध्ये देखील त्याने स्टंपिंग केली. यावेळेला ओहो सेकंड अटेम्प्ट मध्ये आई ग म्हणत म्हणत बाबा बाबा करत झेल घेतलाय प्रणय बबन नाईक ब्रँड ऑफ खामलोली या खेळाडूने. गॉन. केपीएल गाजतय छान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान. भावेश पावडे गिराक गावचा संस्थापक माझी अध्यक्ष. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली प्रोग्रेस कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. एकंदरीत 15 या आकड्यावर 3 गड्यांचं पतन झालंय. 3 विकेट लॉस. प्रत्येक चेंडू नंतर टीम मीटिंग नको प्लीज. खेळाडूंना विनंती करीत आहोत. शैलेश ऑन साइडला जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. 6 धावा. केपीएल गाजतय छान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची आहे शान कुणबी केपीएल आमचा मान. पालघर जिल्ह्याची शान कुणबी धन्यवाद डीजे. रन्स 21 या आकड्यावर धाव फलक. मिलिंद दिवाकर पाटील याच्या बॅट मधून सेन्सेशनल षटकार बघायला मिळालाय. गुड शॉट. बेस टप्पा पडल्यानंतर थेट चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटकार खेचल्यानंतर एक तुम्हारी तो एक हमारी. कभी तुम बारी तो कभी हम बारी आवश्यक देखील आहे. आणि शैलेश जगन्नाथ गरत याचं पुनरागमन या षटकामध्ये. जर षटकार खेचल्यानंतर 2 चेंडू जर तुम्ही डॉट डिलिव्हर केले ते षटक वसूल होत असतं. कसर भरून निघते. परंतु या वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. पुलचा फटका. फ्लॅट सिक्सर. 6 धावा. धन्यवाद. 27 रन्स 27 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूंमध्ये वैयक्तिक 13 या धावसंख्येवर मिलिंद पाटील 2 षटकारांच्या सहाय्याने विस्फोटक फलंदाजीचं पृथक्करण.
पुन्हा एकदा स्मॅश केलंय वाईड इश लॉंग ऑन झोन मध्ये. पंचांचे संकेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. चौकार 4 धावा. च्या लौकिकासाठी ओळखला गेलाय तो लौकिक मात्र या ठिकाणी पुनश्च एकदा जागृत करतोय. 31 धावा या फलकावर. 4 चेंडूंचा खेळ हा संपन्न झालेला आहे. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर विद्यमान अवस्थेत. आतापर्यंत षटकारांची संख्या मिलींच्या माध्यमातून अद्वितीय 2 षटकार 1 चौकार. यावेळेस डाऊन दी ट्रॅक वाईडिश लॉंग ऑन च्या कक्षेवरून चेंडू आउट ऑफ द पार्क. ह्यूज मॅक्झिमम केपीएल षटकार. तुझी चिमणी उडाली गप्पा झाला तू माझे सुपरमॅन. मग शिकाऱ्याच्या हातामधून पिंजरा मी सटला. 37 धावा फलकावर. 7 चेंडूंमध्ये वैयक्तिक 23 या धावसंख्येवर मिलिंद पाटील 3 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने. थोडस प्रेशर आता गोलंदाजावर. महागड षटक या ठिकाणी हाताळलं गेलंय. आतापर्यंत 3 षटकार आणि 1 चौकार या षटकामध्ये आलेला आहे. 38 या आकड्यावर धावफलक. 3.5 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. बेस्ट वाईड डाऊन द लेग. लागोपाठ दुसरा खराब चेंडू. प्रेशर कुकरची शिट्टी आता वाजू लागले. कारण समोर फलंदाज देखील तितकाच ताकदवर पाहायला मिळतोय. मिलिंद दिवाकर पाटील बऱ्याचशा वर्षांचा एक्सपिरियन्स. पालघर, डहाणू, वाडा, तलासरी, जव्हार, विक्रमगड, विरार, संपूर्ण पालघर पट्टा धनानून सोडलेला खेळाडू पाहायला मिळतोय. फुलटॉस स्ट्रेट बॅटने प्रणय बाबन नाईक त्या ठिकाणी चुकी करणार नाहीत. काय क्षेत्ररक्षक आहे. या दोन्ही दिवसांमध्ये एकही चेंडू त्याने मिस केलेला नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फलकावर धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 40 धावा सजलेल्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 36 धावांची आवश्यकता हे सामन्याचं इक्वेशन. ऐकूया डीजेला गोळ्या सामन्याकडे. ला सोडाया बनते आणि शिस्त मोडाया पहिला दोस्ता. धन्यवाद टीजे. 12 चेंडू 36 धावा सामन्याचं समीकरण. मिलिंद दिवाकर पाटील जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे हा सामना सर्वस्वी जीवित अवस्थेत. खेळाडूकडे ती क्षमता आहे. 6 चेंडू मध्ये जो खेळाडू 36 धावा करू शकतो तो खेळाडू 12 चेंडू मध्ये 36 धावा जरूर करू शकेल. बस मुन्ना पठाण दर्शवतायत वाईड बॉल. खराब चेंडू दर्शवला गेलाय आणि अतिरिक्त धावेच्या सहाय्याने स्कोर फलक मात्र या ठिकाणी पुढे सरसावित असताना पाहायला मिळते. ते एकंदरीत 41 या आकड्यावर जर विचार केला तर येणाऱ्या 10 ते 11 चेंडूंमध्ये 6 मोठे फटके खेळायचे आहेत आणि जास्तीत जास्त स्ट्राईक जे आहे ती मिलिंद दिवाकर पाटील याला राखून ठेवावी लागेल. हे एका व्यावसायिक खेळाडूचं लक्षण आहे आणि येथून जर सामना रीड केला तर येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये 6 मोठे फटके खेचावे लागतील. साईडला फुटस स्वरूपातील चेंडू लपंडाव खेळतोय. चेंडू खेळपट्टीपासून चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे
कभी इधर तो कभी उधर. बघा क्षेत्ररक्षक देखील दर्शवतोय की चेंडू टप्पा पडल्यानंतर जणू काही लपंडाव खेळत होता आणि त्याचा परिपाक येथे 4 धावा आलेल्या आहेत. सामन्याचं समीकरण 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 31 धावांची आवश्यकता. वॉट अ मॅच. वैयक्तिक केवळ 10 चेंडूंमध्ये 28 या धावसंख्येवर मिलिंद दिवाकर पाटील या फलंदाजाला आपण पाहतोय. प्रणय बबन नाईक हे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकताय किती ऍक्युरेसी आहे या क्षेत्ररक्षकाकडे. आणि म्हणूनच गैलाई वरदान चषक 2022 या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा अवॉर्ड त्याने आपल्या नावावरती केला होता. आणि का केला होता हे दर्शवून देतोय. चेंडू मिस करणार नाहीये. अतिशय दर्जेदार क्षेत्ररक्षक. चेंडूवरची करडी नजर. निगाह सबके पास होती है लेकिन नजर हर किसी के पास नहीं होती. मानवी डोळ्याचा विचार जर आपण केला तर 576 मेगापिक्सल इतकी मानवी डोळ्याची क्लॅरिटी आहे. आतापर्यंत कुठल्याही वैज्ञानिकाला 576 मेगापिक्सलचा कॅमेरा बनवता आलेला नाहीये. परंतु मानवी डोळ्यांमध्ये ती क्लॅरिटी आहे आणि त्या क्लॅरिटीचा वापर प्रणय बबन नाईक याने करून दाखवलाय. अतिशय उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षण. सामन्याचं समीकरण येथून प्रतीक नरेश भंडारे आम्हाला सूचित करतायत. येणारे चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर ॲक्युरेट प्रतीक भंडारी 8 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 8 गेंदे शेष, 30 रनों की जरूरत. न खचता न डगमगता खेळावं लागेल. आदरणीय रुपेश जाधव यांच्याकडून भूषण अनिल पाटील या गोलंदाजाने जर मिलिंद दिवाकर पाटील याला बाद केलं तर 50 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. लक्षात असू द्या. 8 चेंडू शिल्लक, 30 धावांची आवश्यकता. सुंदर सामना. यावेळेला एंड टू द गॅप मध्ये चेंडूला पुश केलाय डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये. 2 क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देणारा स्ट्रोक सिलेक्शन. 2 धावा मिलिंद दिवाकर पाटीलच्या अकाउंट मध्ये. आता 7 चेंडू आणि 28 धावा. व्हॉट अ मॅच. आयुष्यामध्ये चांगले दिवस आल्यावर गर्व करू नका आणि वाईट दिवस आल्यावर कधीच खचून जाऊ नका, कारण आयुष्यात दोन्ही प्रकारचे दिवस जाण्यासाठीच आलेले असतात. आणि या अनुषंगाने तुम्हाला एक खेळाडू म्हणून ज्वलंत भूमिकेतून खेळणं आवश्यक. मिलिंद दिवाकर पाटील यांनी जर हा सामना जिंकविला, परंतु या वेळेला पंच दर्शवित असताना एकंदरीत लेग बाईज आयसीसी नियम क्रमांक 23 चा एकंदरीत या ठिकाणी करार नियम जो एकंदरीत इशारा बघायला मिळाला. संघाची धावसंख्या 49, 49 धावा, 6 चेंडू आणि 27 धावा हे सामन्याचं समीकरण. मिलिंद दिवाकर पाटील यांनी जर हा सामना जिंकविला तर आदरणीय मनोज ठाकूर तांदुलवाडी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सदस्य आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव यांच्याकडून 2000 रुपयांचं रोख पारितोषिक दिलं जाईल. 6 गेंदे शेष, 27 रनों की जरूरत. स्वतःवर विश्वास ठेवून खेळावं लागेल. म्हणतात ना, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात शेवटच्या चेंडू पर्यंत फक्त जिंकण्याचीच ईर्ष्या असू द्या, कारण नशीब बदलो ना बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते. आयुष्यात कधीच सिंहासनाची प्रतीक्षा करत बसू नका, कारण सिंह ज्या ठिकाणी विराजमान होतो त्या ठिकाणी आपोआप सिंहासन तयार होतं. आणि तो खेळाडू यावेळेला फलंदाजी मार्कवर मिलिंद दिवाकर पाटील. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 27 धावांचं टार्गेट हे समोर पाहायला मिळतंय. सहा चेंडू 27 धावा. आनंद किशोर पडवले ऑन बॉलिंग मार्क. पहिला चेंडू या वेळेला अधिकृत स्वरूपात लीगल डिलिव्हरी
डॉट बॉल. आता 5 चेंडू आणि 27 धावा. 13 नोव्हेंबर 2021चा किस्सा आज पुन्हा एकदा उलगडावा लागेल जर जिंकायचं असेल, कारण 5 चेंडूंमध्ये 5 मोठे फटके खेचायचे आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धावच्या स्वरूपामध्ये आशा आणि अपेक्षा पूर्णपणे धूसर केलेल्या आहेत या 2 चेंडूंनी. आता 4 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. हे एकंदरीत सामन्याचं समीकरण. श्वान देखील त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला मिळतोय. काही क्षणांसाठी अडथळा. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 27 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण. औपचारिकता शिल्लक या सामन्यामध्ये. ऑन साइडला फटका सजवला गेलाय. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. 6 धावा. धन्यवाद डीजे. 55 या आकड्यावर धाव फलक. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता. फुलटॉस. चांगलं षटक हाताळलं गेलं आनंद किशोर पडवळे. पहिले 2 चेंडू वाईड ऑफ द ऑफ स्टंप लेंथ अँड लाईन चेंडू बॉलला मिळाली आणि त्या 2 निर्धाव चेंडूंनंतर सामना पूर्णपणे आपल्या बाजूने खेचून आणलाय. आता 2 चेंडू 21 धावा. फॉर्मॅलिटी शिल्लक आहे या सामन्यामध्ये. मिलिंद पाटीलच्या बॅट मधून उत्तुंग फटका. क्षेत्ररक्षक सुमित नरोत्तम पावडे चुकी करणार नाहीये. सुंदर झील त्या ठिकाणी कंप्लीट कॅच. फॉर्मॅलिटी. नेट रन रेट मध्ये प्रचंड वाढ, कारण ऑलमोस्ट तुम्ही 21 धावा प्रतिस्पर्धी संघाला मागे ठेवलेला आहे आणि लीग फॉर्मॅट मध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव ही महत्वपूर्ण गणली जाते. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने टॉप 6 मध्ये क्वालिफाय करायचं असेल तर मोठ्या फरकाने जर तुम्ही विजयी व्हाल तर येणाऱ्या काळामध्ये ते गुणोत्तर तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतं. लीग फॉर्मॅट मध्ये 1 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 21 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण. आनंद किशोर पडवळे 1.5 षटकांमध्ये केवळ 7 धावा देऊन 4 गडी बाद केलेले आहेत. 5 विकेट हॉल कंप्लीट करेल का? एक क्वेश्चन मार्क. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मुथय्या मुरलीधरन याने 67 वेळा 5 विकेट हॉल कंप्लीट करून दाखवला आहे आणि यावेळेला यस अप्रतिम, अद्वितीय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 विकेट हॉल कंप्लीट. मॅच बॉल आनंद किशोर पडवळे या खेळाडूला प्रेझेंट केला जाईल. मी विनंती करेन जो मॅच बॉल आहे त्या मॅच बॉलवर खऱ्या अर्थाने केपीएल कमिटी आपण सिग्नेचर करायचे आहे आणि सिग्नेचर करून तो मॅच बॉल आनंद किशोर पडवळे याला प्रेझेंट करायचा आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वर्ल्ड रेकॉर्ड मुथय्या मुरलीधरन याने 67 वेळा एका सामन्यामध्ये 5 गडी बाद करून दाखवले होते आणि या वेळेला आनंद किशोर पडवळे याच्या अकाउंट मध्ये 5 विकेट हॉल. ऐकूया डीजेला.